नमस्कार मंडळी, सध्या आपण गव्हाच्या शेतामध्ये आलेलो आहोत. तुम्ही हे गहू बघू शकता. साधारणतः मागच्या महिन्यामध्ये म्हणजे नोव्हेंबर महिन्यामध्ये 10-12 तारखेला हा पेरलेला गहू आहे. आणि आपण सध्या बाबाराव राठोड यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत. आता तुम्ही बघू शकता, ह्या गहू एकदम चांगल्या स्थितीमध्ये वाढीची होत आहे. मूठ जी मूड राहते ते सुटण्याची जी अवस्था आता होत आलेली आहे. आता मंडळी, बहुतेक शेतकऱ्यांचे आपल्याला प्रश्न आले की या अवस्थेमध्ये गहू जे आहे हे पिवळा पडण्यास सुरुवात होत असतो. तर आता जर आपला गहू अशा अवस्थेमध्ये असेल आणि पिवळा पडत जर गहू आपला दिसत असेल तर यावेळेस काय करायचे हे आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत. तर मंडळी, आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता आपला गहू जे आहे साधारणतः 1-1.5 महिन्याचा झालेला आहे. अशा अवस्थेमध्ये साहजिकच गव्हाला न्यूट्रिएंटची आवश्यकता असते आणि वाढ होण्यासाठी मॅक्रोन्यूट्रिएंटची सुद्धा याला गरज चांगल्या प्रमाणात पडत असते. तर अशा वेळेस अवस्थेमध्ये जर तुमचा गहू असेल आणि हा जर गहू तुमचा पिवळा पडत आलेला असेल तर आपल्याला 2 घटकांची फवारणीमध्ये इन्क्लूड करणे खूपच आवश्यकता आहे. साधारणतः जे शेतकरी राहतात हे अशा अवस्थेमध्ये युरियासुद्धा फेकत असतात. त्याने सुद्धा आपला गहू कवर होण्यास काही ना काही मदत होत असते. परंतु त्याच्याऐवजी तुम्ही जर फवारणीमध्ये मी सांगणार आहे ते 2 कंटेंट जर घेतले तर त्यावेळेस तुम्हाला जे पिवळेपण आहे हे साहजिकच नाहीसं होण्यास मदत होणार आहे. तर ते 2 कंटेंट कोणते? तर सर्वात पहिलं कंटेंट आहे 19-19-19. हे आपल्याला घ्यायचं आहे. 19-19-19 जे वरखत आहे हे आपल्याला घ्यायचं आहे. आणि 2 नंबरमध्ये जे घ्यायचं आहे ते घ्यायचं आहे आपल्याला मॅक्रोन्यूट्रिएंट. मॅक्रोन्यूट्रिएंट आपल्याला 75 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपासाठी घ्यायचं आहे, जेणेकरून आपला पिवळा पडलेला जे गहू आहे हे लवकरात लवकर कवर करेल आणि आपल्याला चांगल्यात चांगलं उत्पन्न मिळून याच्यामध्ये आपल्याला तलाली दिसून येणार आहे. तर मंडळी, अशा प्रकारे 19-19-19 आणि मॅक्रोन्यूट्रिएंट जर आपण घेतलं तर आपला गहू कुठंतरी पिवळा पडलेला आहे ते आपण कवर करू शकतो. मंडळी, आपल्याला आणखीन कोणते जर प्रश्न असेल तर आपल्याला व्हिडिओच्या कमेंटद्वारे विचारा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.